हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आय होप सगळेजण मस्त आणि मजेत असतील आणि मजेतच असायला हवं. तर आता नवरात्र चालू आहे आणि त्याच्यासाठी ठरवलं होतं नवरात्रीत अजिबातसुद्धा उशीरपर्यंत झोपायचं नाही. पण काय होतं ना, मी लवकर उठले होते 5 वाजता. आज माझं पोट दुखत होतं म्हणून लवकरच उठले होते. पण थोडा वेळ मोबाईल बघत बसले आणि तशीच झोप लागून गेली. त्याच्यानंतर ना मुलं माझी लवकरच उठतात. मुलं उठली आणि माझ्या आधी मुलांची भांडणं सुरू झाली होती. दोघांची पण भांडणं सुरू झाली होती. त्यांना तिथे आधी आवरलं आणि सांगितलं भांडणं करू नका, कारण की सूर्य उगवताच आमच्यात डायरेक्ट भांडणंच सुरू होतात दोघांची. तर त्यांना समजावलं आणि आज होती देवाची दुसरी माळ घट बसल्यावर. तर दुसऱ्या माळाला लाल साडी होती म्हणून मग लाल साडी बघत होते. लाल साड्या तर भरपूर होत्या पण जास्त हेवी असल्यामुळे मला काय त्या घरी घालू वाटत नाहीत, कारण की जास्त हेवी साडी घातल्याच्या नंतरनं जे की आपल्या घरातली जी कामं असतात तर ते अजिबातसुद्धा आवरत नाहीत आणि मला तर काहीच जमतच नाही म्हणजे काय करता. आणि त्याच्यामध्ये आज सकाळपासूनच पाऊस लागून राहिला होता. सो त्याच्यामुळे ड्रेस म्हटलं घालायचा आणि ड्रेस घालायला घेतला. बघत होते पण म्हटलं नको, ड्रेस घालून नाही छान वाटणार. मग परत आणखीन एक हलकी साडी सापडली लाल कलरची. तर मग ती काढले. म्हटलं ती साडी घालून छान असं व्हिडिओ पण निघतील आणि नाही का दुसऱ्या माळेला लाल साडी होती तर ते सुद्धा छान होईल आणि इन्स्टासाठी सुद्धा व्हिडिओ निघतील. तर त्याच्यामुळे मग मी ती हलकी साडी सिलेक्ट केली. आणि हो, मी कपाट तुम्हाला सगळं दाखवलंच, कसं म्हणजे मी लावलेलं ते सुद्धा मला सांगा. आणि खूप जणांच्या मला कमेंट आल्या होत्या. याच्या आधी पण मी तुम्हाला बोलले होते की ताई तुझ्या घराचं होम टूर कर म्हणून, आणि शॉर्ट व्हिडिओ पण त्याच्यावर बोलून बनवला होता. आणि खूप म्हणजे खूप साऱ्या कमेंट अशा आल्यात आहेत की ताई खरंच तुझ्या घराचं एकदा होम टूर कर म्हणून. मग एकदा तर केलं होतं याच्या आधी, पण परत मग अजून मी एकदा करायचं ठरवलं आहे आणि करणारच आहे मी. तर या व्हिडिओच्या नंतर न येईल, नाहीतर मग दुसऱ्या व्हिडिओमध्ये येईल, पण नक्की होम टूर तुमच्यासाठी घेऊन येईल. तर नक्की तुम्ही बघा आणि खूप सारं प्रेम द्या, कारण की पहिला म्हणजे ह्याच्या आधी पण मी होम टूर केलेलं आहे. तर त्याला खूप म्हणजे खूप असं सारं प्रेम दिलेलं आहे आणि खरंच खूप छान वाटतं. 1 लाखापर्यंत गेला आहे तो. मला वाटतं 97,000वर गेला असेल बहुतेक. खूप छान असं त्याला व्ह्यूज आले तर खूप छान असं तुम्ही त्याला सपोर्ट केलेला आहे. आणि तरीसुद्धा परत आणखीन सारखे तेच कमेंट येतात की ताई तुझं होम टूर कर म्हणून. तर मी होम टूर करेल आणि जे आमच्या घरात फर्निचर पण बनवलेलं आहे तर मी सगळंच दाखवेल. म्हणजे नाही का एकदाच करते आता होम टूर आणि पूर्ण परिसर दाखवते बाहेरचा. बाहेरून पण आमचं घर दाखवते आणि आतून पण सगळं दाखवते. तर कसं वाटतंय कसं नाही ते तुम्ही नक्की एकदा त्या व्हिडिओमध्ये बघा. तो व्हिडिओ टाकल्याच्या नंतरने मी इन्स्टाला तर लिंक देणारच आहे, आणि जरी नाही दिली तरी तुम्हाला मला सबस्क्राईब करून ठेवा. हा व्हिडिओ जर बघत असाल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल जी असेल शेजारी तर ती बेल प्रेस करा. म्हणजे मी जर व्हिडिओ अपलोड केला तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि तुम्हीसुद्धा बघचाल. सो असं खूप असं नाही का सपोर्ट केल्याच्या नंतरनं छान वाटतं आणि व्हिडिओ तुम्ही बघितला तर खरंच छान वाटतं. तर बघा आता मुलांना पण उठवलं आणि मुलांना उठवल्याच्या नंतरनं मग नाही तर सगळं आवरून घेतलं, कारण की मुलं उठतात आणि डायरेक्ट टी व्हीच्या रूममध्ये जाऊन बसतात टी व्ही बघायला. तर सगळी कामं मलाच आवरावं लागतात. त्याच्यामुळे मग आवरलं आणि त्याच्यानंतरनं अंघोळीला गेले, कारण की लवकर उठून देवाला माळ पण घालायची होती. पण माळ नंतरनं घातली तरी चालते, पण कसं घट बसल्याच्या नंतरनं वात वगैरे आहे का काय ते बघावं लागतं आणि लवकरच देवांना म्हणजे नाही का पाणीही घालून माळेला तिथे छान सजवावं लागतं. तर त्याच्यासाठी लवकरच उठले. मग रोज तशी मी 6 वाजताच उठते आणि कधीतरी होतं उशीर, पण आज तर लवकर उठले होते. 5 वाजता पोट दुखत होतं म्हणून आणि मोबाईल बघत बसले, तशी झोपी गेले. तर मग 7च वाजले मला तर उठायला. त्याच्यामुळे उठले पहिलं तर, आणि घरातले जे गोधडं बेड ही होतं तर ते आवरून ठेवलं, गोधड्यात घड्या घालून शाल ही. त्याच्यानंतर मस्त अशी आंघोळ केली आणि आवरून घेतलं, कारण की देवाचं करायसाठी फ्रेश झाले होते आणि फ्रेश झाल्यावर तर अजूनच छान वाटतं आणि देवाची पूजा केली अजून छान. तर मग त्याच्यानंतर आधी सगळं घर स्वच्छ करून घेतलं. घर पहिलं तर स्वच्छ करून घ्यावं लागतं, कारण की घरामध्ये कचरा तर एवढा दिसून येत नाही, पण कचऱ्याच्या ऐवजी माझे केस एवढे असतात ना, खरंच लय असतात आणि खूप केस गळतात. आता तर मला तर ना वाटायला लागले की काही दिवसात मी तुम्हाला टकलीच बघायला दिसते का काय काय माहिती. कारण की खूप उपाय केले मी, पण माझे केस काय गळायचे थांबत नाही. ते काय करावं ते काहीसुद्धा समजत नाही आहे. आणि जर तुम्हाला काय उपाय माहिती असेल तर नक्की सांगा आणि आयुर्वेदिक सांगा, कारण की मी खूप म्हणजे नाही का त्याच्यावर उपाय करून बघितले पण काहीसुद्धा फरक पडला नाही. तर मी तरी पण आता
आयुर्वेदिक तर उपाय करत असते घरच्या घरी, जसं की कोरफड, खोबरे तेलात कापूर वगैरे ते टाकून मी लावत असते, पण काय फरक पडत नाही आहे, खूप गळतात येतं आणि फार पातळ माझे केस होऊन गेले ते. आता आता मला ना एवढं टेन्शन येतं ना केसांसाठी, खरंच लय टेन्शन येतं. कारण की एका बाईसाठी ना आपले केस जे असतात तेच आपल्यासाठी म्हणजे नाही का सौंदर्य असतं. केस जर असले छान तरच ती बाई उठून दिसत असते अगदी. तर जाऊ द्या, केसांचा विषय द्या सोडून. त्याच्यानंतर ना मग मी इथे देवाची सगळी साफसफाई करून घेतली. आधी तर काल रात्री घट बसवला होता आणि घट बसवल्याच्या नंतर ना जी आपली काळी माती होती तर ती सगळी साईडला झाली होती, पण रात्री काय मी तिथलं आवरलं नव्हतं घट बसल्याच्या नंतरनं. तर मग म्हटलं आता आज सकाळ सकाळ तिथलं आवरून घ्यायचं, वात वगैरे लावून घेतले आधी आणि मग तिथलं आवरून घेतलं, देवाच्या बसलं आवरलं. त्याच्यानंतरनं मग तिथे जी घाण झाली होती ती सगळी भरून टाकली, माती सांडली होती ना त्याच्यामुळे ती माती फरशीला चिटकते आणि मग तिथे पाय जर पडला तर ती पायाला चिटकून पूर्ण घरात परत माती होते, कारण की आताच घर सगळं स्वच्छ केलं होतं. मग ती पण लगेच भरून घेतली. त्याच्यानंतर ना ताजं पाणी भरून घेतलं आणि सकाळचं देवपूजा केली ना खरंच खूप छान वाटतं. पण आता ना घट बसलेत ना तर देवपूजा नसती करायची घट बसल्याच्या नंतर ना, म्हणजे जसं की आपण रोज देव धुतो आणि म्हणजे स्नान करतो, देवांना घालतो आधी आणि त्याच्यानंतरनं देवपूजा करतो, तर तसं घट बसल्याच्या नंतरनं देवपूजा नाही केली जात. म्हणजे ते देव जागच्या हलवतच नाहीत, त्यांना फक्त हळदी कुंकू लावायचं आणि जे आपला घट बसवला त्याला पाणी घालायचं. तर त्याच्यासाठी मी काही देवपूजा केली नाही, जागचे देव हलवत नाही. तर 9 दिवस तसेच असतात देव, जे आपण पानांवर ठेवतो तर त्या पानांवरच ठेवलेले होते. त्याच्यानंतर सगळ्या देवबाप्पांना हळद कुंकू वगैरे लावून घेतलं आणि हळद कुंकू लावायला आमच्या देव्हाऱ्यात देव तुम्ही बघू शकता सगळे देव आहेत आणि भरपूर देव आहेत. तर त्याच्यामुळे मग त्यांना आधी सगळ्यांना हळद कुंकू लावून घेतलं. हा व्हिडिओ आर्यननी शूट केला, त्याच्यामुळे नक्की तो काय दाखवतोय ते मला पण समजलं नाही बरं का व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला समजलं असेल तर तुम्ही घ्या समजून. पण आता कसं आहे माहिती आहे का, छोट्या मुलांच्या हातात मोबाईल दिला की मुलं अशीच करत असतात. त्यांना कुठे मोबाईलचा कॅमेरा नक्की फिरवायचा ते काय समजत नाही आणि माझा आर्यन पण तसाच आहे. तसा तो खूप हुशार आहे आणि व्हिडिओ शूटसुद्धा करायला येतात त्याला बरं का. पण तो काय करतो माहिती आहे का, व्हिडिओ शूट जर करायला लावला ना तर व्हिडिओच्या मध्ये बोलत असतो, असा करत असतो, कारण की त्याला वाटत असतं की ही कधी नक्कीला का मला व्हिडिओ बंद करायला लावते काय माहिती. तर मी त्याला अधूनमधून तरीसुद्धा बडबड करत होते. तुम्हाला माझ्या तोंडावरून तर समजतच असेल की मी त्याला काहीतरी बोलते म्हणून. तर तो मला सारखाच खुणवायचा की मम्मा व्हिडिओ बंद करू का, माझा हात दुखायला लागला. आणि त्याला मी जास्त तरीसुद्धा व्हिडिओ मी शूट करायला सांगत नाही बरं का, कारण की मला पण माहिती आहे की त्याला पण खरंच कंटाळा येतो आणि तो काय व्हिडिओ शूट करायला नकोच म्हणत असतो सारखा. फोटो जरी काढायला लावला ना तरी म्हणत असतो मी एकच काढणार बरं का, म्हणजे काढायच्या आधी त्याची सुरुवातच चालू असते की मी एकच फोटो काढणार, जास्त काढणार नाही. आणि मग त्याच्यासाठी मी त्याला एवढा काही त्रास देत नाही. मी रिंग लाईटला मोबाईल लावत असते आणि मग व्हिडिओ शूट करत असते. पण रिंग लाईटला लावल्यावर कसं होतं माहिती आहे का, प्रत्येक म्हणजे आपण करताना प्रत्येक काम दाखवता येत नाही आणि मग असा एखाद्याने मोबाईल धरल्यावर, आता कसं देवपूजा करताना प्रत्येक देवाला कुंकू हळद लावताना दाखवलं त्याने, तसं दाखवता येत नाही आणि त्याच्यामुळे मग मला टेन्शन येतं की व्हिडिओ काढणार कोणतरी असायलाच पाहिजेत खरं तर आणि व्हिडिओ एडिट करणारंसुद्धा. कारण की कसं होतं माहिती आहे का, व्हिडिओ काढणं सोपं आहे बरं का, पण त्याची एडिटिंग खरंच खूप म्हणजे खरंच खूप भयानक अवघड आहे. कारण की माझं तर कसं होतं, मी व्हिडिओ तर काढते पण व्हिडिओ काढून ना एडिटिंगला एवढा उशीर लागतो मला. मी 2-2 आणि 3-3 दिवस तर व्हिडिओ बघत बी नाही गॅलरीत जाऊन, आणि जेव्हा बघेल ना मग तेव्हा लक्षात येतं की आईला मी व्हिडिओ काढून तर ठेवलेला आहे पण तो एडिटिंग करण्या वाचूनच राहिलेला आहे. सो टेन्शन घेत नाही मी. पण मला पण कसं वाटतं माहिती आहे का, रोजचं व्हिडिओ निघलं पाहिजेत, रोजचं एडिटिंग होऊन रोज व्हिडिओसुद्धा गेलेलं पाहिजेत. पण नाही होते माझ्या शक्यच होत नाही आहे. मी त्याच्यासाठी ना आतापर्यंत खूप पैसा घातलेला आहे, म्हणजे नाही का. यांनी तर माझ्यासाठी ना हे पण आणलेलं आहेत, माईकसुद्धा आणलेलं आहेत का. तर हे बोलले की तू वाऱ्यात व्हिडिओ बनवते ना कधी कधी बोलून इन्स्टाला, तर तुला त्या म्हणजे व्हिडिओमध्ये ना तुझ्या व्हॉईसमध्ये वाऱ्याचा जास्त आवाज असतो आणि तुझा कमी असतो. तर त्यांनी 5,000चे माईक आणले तिथं, पण मी एकदासुद्धा तो माईक वापरलेला नाही, एकदासुद्धा. तर मला वाटतं की आपण जी वस्तू आणली ना ती कोणत्या तरी म्हणजे नाही का कामाला आली पाहिजेत कोणत्या तरी, तर ती माझी वस्तू कामाला येत नाही. मी रिंग लाईट घेतली, माईक घेतलेला आहे, ज्या वस्तू नाहीत ना माझ्याकडे मी सगळ्या वस्तू घेतलेल्या आहेत आणि व्हिडिओ काढायला मागं राहिलेली आहे. ज्यावेळेस माझ्याकडे नव्हत्या ना वस्तू, उलट मी त्यावेळेस व्हिडिओ बनवत होते. माझ्याकडे आयफोन होता आणि त्याची चार्जिंग सारखी उतरायची सारखी, तरीसुद्धा मी चार्जिंग करून मी रोजचं व्हिडिओ जात होते माझ्या यूट्यूबला. यूट्यूबचे व्हिडिओ महत्त्वाचे असतात आणि रोज डेलीचे गेलेच पाहिजेत. पण माझं कसं होतं माहिती आहे का, आता
आयफोनला माझ्या चार्जिंग टिकत नव्हते म्हणून मी मोबाईल घेतला होता, दुसरा घेतला आहे आता ओप्पोचा, कारण की त्याच्यामध्ये मी इन्स्टा ही जरी चालवलं तरी आयफोनमध्ये फक्त शूट मी ब्लॉग करते आणि इन्स्टाचे व्हिडिओ, बाकीचं काही बघायचं जरी म्हटलं दिवसात तर मी ओप्पोचा मोबाईल मला घेतलेला आता त्यांनी, आणि तो पण भारी क्वालिटीचा आहे, त्याच्यातसुद्धा व्हिडिओसुद्धा छान निघतात, व्हिडिओची क्वालिटीसुद्धा छान आहे एकदम. पण मी त्याच्यामध्ये शूट नाही करत शक्यतो, म्हणजे कधीतरी करत असते आयफोनला चार्जिंग नसल्यावर. आणि आता आयफोनमध्ये चार्जिंग तर भरपूर असते पण व्हिडिओ शूट करणं होत नाही, आणि झालं शूट करणं तर ते एडिटिंग होत नाही, असं झालेलं आहे. त्याच्यामुळे कसं असतं माहिती आहे का, आपल्या जी छोटी गोष्ट आहे ना आपण त्याच्यामध्ये समाधान मानलं पाहिजेत. माझ्याकडे ज्या गोष्टी नाहीत मी त्या सगळ्या गोष्टी घेतल्या. माईक तर मी यांना न बोलता यांनी माईकसुद्धा आणले तिथं, कारण मी म्हणायचे की वाऱ्याचा आवाज जातो जास्त, परत नाही का आपला आवाज त्याच्यात ठळक येत नाही. यांनी न सांगता मला माईकसुद्धा घेऊन दिले तिथं, आणि त्याचा वापर होत नाही. मग यूज नाही झाल्याच्या नंतर चिडचिड होते त्यांची. ते बोलतात की मी तुझ्यासाठी एवढं सगळं आणून देतो आणि मग तू व्हिडिओ म्हणजे नाही का काढायचं का बंद करते म्हणून. याच्या आधी तुझ्याकडे एकच फोन होता, माईक नव्हतं, काहीच नव्हतं, तरीसुद्धा रोजचं व्हिडिओ काढत होती. आपण जेव्हा छोट्या घरात राहतो ना, म्हणजे उदाहरण म्हणून सांगतो, तेव्हा आपल्याला वाटतं की बंगला असायला पाहिजेत, आणि जेव्हा बंगला होतो ना त्यावेळेस वाटतं की आपलं जे छोटं एक घर होतं ना तेच भारी होतं की कारण बंगल्यात आल्यावर समजतं की याच्यामध्ये किती काम हे करावं लागतं, सगळं रोजचं पुसून हे घ्यावं लागतं, स्वच्छता ही ठेवलीच पाहिजेत प्रत्येकच ठिकाणी. पण एक रूम असल्यावर कसं माहिती आहे का, आता मी एका मध्ये राहत होते त्यावेळेस कसं एवढं काम नव्हतं, एक तेवढंच पुसून घ्यायचं. आता बंगल्यात राहायला आली तर सगळं पुसून घ्यावं लागतंय, म्हणजे एक उदाहरण म्हणून सांगते. तसं झालंय, माझ्याकडे एक मोबाईल होता त्यावेळेस मी पूर्ण म्हणजे नाही का रोजचे व्हिडिओ टाकत होते, इन्स्टाला, फेसबुकला, यूट्यूबला जात होते. आणि आता जेव्हा मला 2 मोबाईल घेऊन दिलेत तर आता मोबाईल 2 असून सुद्धा रोजचे व्हिडिओ जात नाहीत, असं होते. त्याच्यामुळे चिडचिड होते कधी कधी त्यांची. ते माझ्यावर राग पण करतात खूप की तुला एवढं घेऊन देऊन पण काय उपयोग झाला नाही म्हणून. सो मी आता ठरवले बरं का, आणि मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला हे सांगत असते की मी आता ठरवलंय मी रोजचे व्हिडिओ टाकणार, रोजचं व्हिडिओ म्हणजे टाकणार, पण नाही होत, शक्यच नाही होत. सो तरी पण मी आता शेवटचं म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये सांगते की मी खरंच प्रयत्न करणार आहे. तर आता कालचा व्हिडिओ एक मी टाकलेलाच आहे, आणि आज परत हा व्हिडिओ मी सोडणार आहे. आणि आज हा व्हिडिओ मी आजच काढलेला आहे, म्हणजे कालचा व्हिडिओ आज म्हणजे आज एडिट करते म्हणा, आणि हा उद्याच्याला जाईल व्हिडिओ, उद्याच्याला 12 वाजता सकाळचं. तर कसा आला आहे तो पण तुम्ही मला नक्की सांगत जा कमेंटमध्ये. कारण कसं होतं माहिती आहे का, तुम्ही जर त्या व्हिडिओवर प्रतिसाद दिला ना, छान वाटतं. व्हिडिओ बनवायला पण अजिबात कंटाळा येत नाही तुमचा प्रतिसाद जर आला तर. तर असं आपला मूड छान होतो की एकदम नाही का, आपली फॅमिली जी आहे ती आपल्याला सपोर्ट करते, छान कमेंटमध्ये पण छान बोलतात, तर मग व्हिडिओ काढलेच पाहिजेत. सो जाऊ द्या, तरीसुद्धा मला कधी म्हणजे वाईट कमेंट नसती. माझी फॅमिली जी आहे, माझे जे फॉलोअर सबस्क्रायबर जे आहेत तर ते चांगलेच कमेंट करतात. त्यांना नाही का, त्यांना पण माहिती आहे मराठी माणूस आहे आणि मराठी माणसाला पुढं नेलंच पाहिजेत म्हणून. आणि ज्या हाऊसवाईफ आहेत त्यांना माहितीच आहे, एक हाऊसवाईफ नाही का असं ते खूप कामं असतात, आणि हे सगळं करूनसुद्धा मी व्हिडिओ वगैरे बनवण्याचा प्रयत्न करत असते. सो त्याच्यानंतरनं सगळं कामावरून घेतलं देवाचं, आणि त्याच्यानंतरनं मग चहा दिला, कारण की 7 वाजता आधीच उठले होते, आणि मग उठायला उशीर झाल्यामुळे मग कामं पण पटपट आवरत नाहीत. तर बघा, आत्ता एवढे रडले होते, डोळ्यातनं पार पाणी निघलं होतं. तर माझ्या नवऱ्यानेसुद्धा मला रडवत नाही, नवरा की नको आधीच टेन्शन घेते आणि रडवलं तर जास्त टेन्शन घेईल, हिचं जास्त डोकं दुखल. तुम्हाला माहिती आहे का, व्हिडिओमध्ये माझं डोकं दुखत होतं म्हणून मी दवाखान्यात पण गेले होते. सारखं डोकं दुखत असतं तरी डोळेसुद्धा चेक केलेलं इथं. गॉगल पण आहे, पण गॉगल घालायला पण विसरते मी आणि घालत नाही. तर बघा, एवढं रडवलं नसेल कांद्यानी, एवढं रडवलं काय ती माझ्या नवऱ्याने मला एवढं रडवलं नसेल, एवढं कांद्याने रडवलं. बघा, तुम्ही बघू शकता, पार डोळे बिळे सगळे लाल झाले होते, अनुसुद्धा हसायला लागली एवढं. तर त्याच्यानंतर मी आवरून घेतलं मुलांना शाळेत जायचं होतं ना आज, आणि त्याच्यासाठी आवरून घेतलं. टोमॅटोची चटणी केली, चपात्या केल्या होत्या, आणि आज माझ्या सोनूच्या 2 वेण्या घातल्या होत्या. मला तर नाहीत आवडत, कारण ते छान नाही लगेच वाटत, छोटीची केस आहेत, पण तिला केस वाढवायचे तर ते कापून पण देत नाही. आणि मी पण ठरवले की तिचे आता केस वाढवायचे, कारण की तिचे केस ना असे करले होत्यात खाली गेले की, आणि मग त्याच्यामुळे मी वाढवायचे ठरवले. तर ती म्हणली, मम्मा मला 2 वेण्या खूप आवडतात, प्लीज घाल ना गं. रोज तर काय 2 वेण्या नसतात, एकच वेणी असते, पण तरीसुद्धा मग मी आज तिच्या 2 वेण्या घातल्या.
2 वेण्या मग तिच्या बांधल्या आणि त्याच्यानंतरनं स्कूलला निघालो. तर स्कूलला जायचं होतं, पण पावसामुळे ना रोड खूप खराब झाला होता आणि मग रोड खराब झाल्याच्या नंतरनं काही मला गाडी चालवता येत नाही. सो ते म्हणले निम्म्यापर्यंत घालव. त्याच्यामुळे निम्म्यापर्यंत सोडवायला गेले. तोपर्यंत ते आले होते कामावरून आणि त्यांनी आणली होती थोडे भाजीपाला आणला होता, म्हणजे नाही का तरकारी. तर टोमॅटो वगैरे आणले होते, ते काकडी, गाजर, परत वांगी आणलेली होती, बटाटे. तर मग मी ते चालत चालली होते घेऊन, कारण की आता ते गेले मुलं सोडवाय तिथून आणि मग त्या माघारी कधी येतात आणि कधी नाही, कारण की तिथून त्यांना परत कामाला जायचं होतं. आणखीन माघारी आधी आले, पण त्यांना परत फोन आला, त्याच्यावर रिटर्न माघारी जायचं होतं. सो ते तिकडनं जायचे होते. मग मी आली घरी तरकारी घेऊन आणि त्यांनी पाकिट पण माझ्यापाशी दिलं होतं, ते तर काय त्यांच्या लक्षातच नाही राहिलं. सो तरकारी घेतली आणि तिथून चालले होते. आणि रोड तुम्ही बघू शकता, रोडची आमच्या इथली अवस्था ना खरंच खूप कठीण आहे. म्हणजे पावसाळ्यात ना आम्हाला जाता येता सुद्धा ह्या रोडनी येत नाही, एवढा चिखल होतो ना. आणि त्याच्यामुळे गाडी चालवणं तर लय अवघड आहे. मला तर एकतर आधीच गाडी येत नाही नीट, आणि त्याच्यामध्ये असा चिखल म्हणल्यावर तर कुठेतरी तोंडावर पडायची. त्याच्यामुळे मी काही गाडी घेऊन जातच नाही. अतिशहाणपणा जो असतो तो कुठे ना कुठेतरी ते नेतोच. त्याच्यामुळे मी अतिशहाणपणा करतच नाही. ते चालत गेले आपली मस्तपैकी, चालत नेलं निम्यापर्यंत मुलांना आणि तिथून मग त्यांच्याबरोबर लावलं. त्याच्या पुढे मग इकडे रानात आली, म्हणजे घरी जाताना तिथे शेजारच्या रानात गेले आणि तिथली आज दुसरी माळ होती, तर मग माळ घालायची होती देवाला. मग जास्त काय मोठी झाडं नव्हती, ती थोडीच मोठी होती, पण त्याला काय जागेवर फुलं होती, भरपूर असे जागेवर होती. मग म्हटलं एका माळेपुरती सापडतील. मग पूर्ण रानात फिरून फिरून तेवढी फुलं तोडली, पण पायसुद्धा उचलता येत नव्हते, असा सगळा चिखल होता त्या रानामध्ये. मग तेवढीच फुलं तोडली आणि तेवढी फुलं तोडल्याच्या नंतर म्हटलं आता एवढ्याची माळ होऊन जाईल, कारण की माळ पण खूप मोठी आहे. तुम्ही आता नंतरच्या म्हणजे याच व्हिडिओमध्ये नंतरनं बघतालच किती मोठी माळ आहे. त्याच्यासाठी फुलं जास्त लागत होती, पण मला काय तेवढी फुलं नाही सापडली. सो मी अशी पातळ माळ बनवायचंच ठरवलं होतं, कारण की दाट रस बनवायला एवढी फुलं नव्हती सापडली. सो उद्याच्याला मी तरवडाची फुलं शोधण्यासाठी माळावर जाणार आहे, कारण की आज माळावर काय जाऊ शकले नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे तरवडाच्याच फुलांची माळ असायची पहिली. तर आम्ही तर ना असं शाळेत जायच्या आधी फिरून माळ्यासाठी फुलं वेचायचो, तोडून आणायचो आणि त्याची माळ बनवून देवाला घालायचो. पण आता कसं झालं, आता मुलांना तर काय, मुलं तर त्याच्यात इंटरेस्ट घेतच नाहीत, त्याच्यामुळे काय सगळं आपल्यालाच बघावं लागतंय. सो मी उद्याच्याला बघू आता तरवड्याची फुलं शोधण्याचा प्रयत्न करणार आहे. ते माळावर जाऊन असले तर ठीक. त्याच्यानंतरनं बघा मुलं सोडून आले, फुलं घेऊन आले आणि त्याच्यानंतरनं मग चपात्या बनवायला लागले, कारण की थोड्याशा चपात्या राहिल्या होत्या बनवायच्या आणि मला जायचं होतं मुलांना चालत सोडवायला. मी मग ते तशाच ठेवून दिलं, नाही तर म्हटलं मुलांची शाळा भरायची आणि आपण जायचो दुपारनं सोडवाय मुलांना. त्याच्यामुळे मग चपात्या ठेवल्या तशाच बनवायच्या आधी, आणि मग घरी आल्याच्या नंतरनं थोड्या चपात्या राहिल्या त्या बनवायच्या, त्या बनवून घेतल्या. तुम्ही बघू शकता किती फुगल्यात येतं. आणि परवा दिवशीच्या व्हिडिओमध्ये काय झालं, चपात्या एवढ्या फुगतात म्हणल्या, पोळ्या का नाहीत फुगणार? पोळ्या पण फुगतात माझ्या खूप. पण ते काय झालं, नेमकी एक पोळी राहिली होती आणि त्याच्यावर व्हिडिओ बनवला, ती काही पोळी फुगलीच नाही. बऱ्याच जणांच्या कमेंट आली की ताई तुझी पोळी काय एवढी फुगली नाही. पण ते कसं असतं की आपल्या हाताची 5 बोटं सारखी नसतात, तसंच आहे, एखादी पोळी फुगणार नाही हेच आहे. तर जाऊ दे, ते काय मी डोक्यात घेतलं नाही, कारण की नव्हतीच फुगली, ती नेमकी लास्टची होती. त्याच्यामुळे परत काय दाखवता पण नाही आले. आधीच्या होत्या फुगलेल्या त्या काय दाखवल्या नव्हत्या. त्याच्यानंतरनं मग चपाती तुम्हाला दाखवायची होती, म्हणून मग मी काय केलं, कॅमेरा पुढे लावून घेतला. कॅमेऱ्याला काही स्टँड नव्हतं लावलं, त्याच्यामुळे कॅमेरा पण सारखा हलायचा. आणि चपातीला तुम्ही बघू शकता किती लेयर्स आले होते. तर 3 लेयर्स आले होते. एकदम छान अशी चपाती फुगली होती. आणि चपाती एवढी फुगती म्हणल्यावर पोळी का नाही फुगणार? तर बघू शकता तुम्ही 3 लेयर्स आले होते, तर पूर्ण चपाती फुगली होती. अशा गुबगुबीत चपात्या आहेत ना, माझ्या मिस्टरांना म्हणजे आवडतात. चपाती जर नाही फुगले ना, ते निम्मी चपाती फुगलेली असले ना, निम्मी चपाती मोडतात आणि निम्मी चपाती खातात, निम्मी चपाती तशीच ठेवून देतात. त्यांची लई घाण सवय, आणि ती सवय मी मोडण्याचा खूप प्रयत्न केला बरं का, पण त्यांची काय सवय मोडतच नाही. तर त्याच्यामुळे मग म्हटलं त्यांची सवय मोडत नाही, म्हणलं आपली सवय मोडायची, अर्धी चपाती फुगवायच्या ऐवजी अख्खी चपाती फुगवायची. मग मीच माझी सवय मोडली आणि अख्खी चपाती फुगवायला शिकले. आता ते कसं असतं, नवीन नव्हतं जमत, पण आता सगळं जमतंय. त्याच्यामुळे मग आता त्यांनी काय त्यांची सवय मोडली नाही, चपाती फुगलेलीच लागते. त्याच्यामुळे मग मी काय केलं, आता चपात्याच फुगवतच असते. त्याच्यानंतर हार करायला घेतला. शेजारी ना आमच्या इथल्या म्हणजे कांदे लावायला आलेल्या होत्या बायका. तर मग आता घट बसलेलं होतं, मग त्यांना बोलवलं, चहा पाणी दिलं, कारण की आता उपवास असतात ना नवरात्रीत 9 दिवसाचं. चहाही दिलं आणि मी त्यांना माहितीच नाही, पण आता त्या बसल्या होत्या. मग आपलं काम पण राहत होतं, मग मी घेतला हार बनवायला त्यांना. आणि त्या बोलले की एवढे उशीर झाले की तुझ्या पुढे कॅमेरा चालू आहे आणि तू त्याच्यात काही बोलत नाही, म्हणून त्यांना मी त्यांच्यावर हसत होती.
आणि त्यांना म्हणलं की अहो तुमच्या पुढे मी काय बोलणार ना, त्याच्यामुळे मला नंतर व्हॉइस द्यायचा आहे, त्याच्यासाठी मी की बोलले नाही तुमच्या पुढं. त्याच्यामुळे त्यांना लय हसायला आलं. त्या म्हणल्या लय अवघड आहे बाई तुझं. कारण की आता कसं होतं, हार तर त्यांच्या पुढे बनवते आणि मग मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की मी कसं हार बनवते ते मी तुम्हाला नक्की दाखवणार. आणि मग व्हिडिओ नसता बनवला तर तुम्ही म्हणला असता नुसते बोलले आणि व्हिडिओमध्ये तर काय दाखवलं पण नाही. त्याच्यामुळे तुम्हाला दाखवायला घेतलं पण त्याच्यामध्ये काय बोलले नाही आणि त्याच्यामुळे त्यांना लय हसायला येत होतं. त्या असं काहीतरी बोलल्या की लय हसायला आलं. त्यांना म्हणलं अहो तुमच्या पुढे मी काहीच बोलू शकत नाही. त्याच्यामुळे खूप हसलं आणि मग हार बनवायला घेतला. त्याच्यानंतर मग हार बनवला आणि हार एवढा मोठा होता की नाही, माझ्या उंचीचा एवढा हार बनवायचा होता. कारण की आता तुम्ही बघू शकता की घटच आमचं एवढं खाली मांडले येतं आणि एवढ्या वर अशी माळे बघा इथं कांदे लावायला आले आहेत. पण काय झालं तर चालू नव्हते मोठं, त्याच्यामुळे बसल्या होत्या. मग चहा पाणी होऊन बसलेल्या होत्या. त्याच्यानंतर माळ बनवली. माळ होती माझ्या उंची एवढी, उंचीपेक्षा पण जास्त होती थोडीशी बघा. तर माळ मग लावून घेतली आणि बघू शकता फुलं पुरली मला तशी आणि जास्त पातळ पण नाही झाली, मापात अशी झाली होती माळ. छानसुद्धा वाटत होती. तर मग म्हटलं आज दुसरा दिवस आहे आणि मस्त अशी माळसुद्धा झालेली. छान वाटलं एकदम. आणि मुलं म्हणली होती की मम्मी तू कधी माळ बनवला आम्हाला सांग म्हणून. पण मुलं असताना काय त्या कामाच्या राड्यात काय अजिबात जमत नाही आणि त्याच्यामुळे मी काय मुलं असताना काय माळ बनवली नाही. तर मुलं आता घरी येऊन बघतालच, पण त्यांना मी बनवताना बघायची होती. तर व्हिडिओ मी दाखवेलच त्यांना तसं मी कशी बनवली ती, कारण त्यांना लय उत्साह असतो की मी कशी माळ बनवते कशी नाही ती बघण्यासाठी. तर बनवली आणि देवाची सगळी मग पूजा झाली. बाकीची पण सगळी कामं आवरली आणि मग आता कपडे राहिली होती तेवढीच धुवायची होती. तर अशा प्रकारे छान म्हणजे पूजा ही करून घेतली. मी आधी पूजा ही करून घेते आणि मगच बाकीची कामं करत असते. पण ती माळ जी राहिली होती ती नंतरनं मी घातली होती. पूजा ही आधी सकाळचंच करून घेतली होती. त्याच्यानंतरनं जे आपले तर घट बसल्यावर वाजवणारे येतात, काय म्हणतात त्यांना काय माहिती म्हणून आता तोंडात नाही. तर ते आले होते वाजवायला आणि मग त्यांनी घटाच्या पुढं वाजवून घेतलं आणि वाजवल्याच्या नंतरनं छान पण वाटतं. आमच्या इथं रोज येतात घट बसल्यावर 9 दिवस नवरात्रीत आणि नवरात्रीत 7व्या माळ्याला बिरोबाचं घट बसतात. तर बघा थोडीशी मोठी झाली होती बरं का माळ, पण जाऊ द्या काय एवढं हे नाही, मोठी झाली म्हणून पण छान वाटत होती. तर उद्याच्याला माप काढूनच माळ बनवणार आहे मी. माप काढलं नाही आधी आणि तशीच बनवली, त्याच्यामुळे जरा मोठी झाली होती. तर बघा आता वाजवून आले आणि वाजून गेले. तर अशा प्रकारे व्हिडिओ संपलेला आहे. आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर जर नवीन कोणी असेल तर नक्की सबस्क्राईब करा. आपल्या होम टूरचा लवकरच व्हिडिओ मी आणेल, तर त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा. टेक केअर. बाय सगळ्यांना.